हे दोन्ही शास्त्र लोकांच्या मनातील दुःख कमी करणं, त्यांचं आयुष्य सुखद करणं यासाठी आहे. अर्थात दोघांकडे पीडित लोक येतात, त्यांच्या समस्या असतात, आजारातून मुक्तता मिळावी हा एक भाग असतो. की आपल्याकडे असं म्हटलं जातं की 14 विद्या आणि 64 कला आहे. बरोबर. मग या 14 विद्यांमध्ये पहिल्यांदा येतात 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग त्यानंतर त्याची अंग आहेत, मग त्याची उपांग आहेत. तर वेदाचं एक अंग जे आहे ते म्हणजे ज्योतिष आहे. की बघा आता प्रश्न काय आहे, स्ट्रेस सगळ्यात मोठा. खरोखर. पण आपल्याकडे जेव्हा येतात लोक, खास करून सी सेक्शन, अगदी हो, तेव्हा ते काय म्हणतात, आमचा मुलगा कर्तृत्ववान असावा, हे ते हे बोलतच नाही, तो इमोशनल टॅलेंट. पण मात्र जो अभ्यासक आहे तो मात्र निश्चितपणे याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. टीका करणाऱ्यांचं काम ते आहे, त्यांनी ते अवश्य करावं. आणि जे अभ्यासक आहे त्यांनी अवश्य त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, असं माझं पहिलं मत आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट संवाद कार्यक्रमात अशा व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे की ज्यांना सारा महाराष्ट्र ओळखतो. झी मराठी वाहिनीवरील रामराम महाराष्ट्र या कार्यक्रमातून वेद भविष्याचा आणि घेतला वसा टाकू नको ही लोकप्रिय मालिका, यातून आपण त्यांना भेटत होतो. आज त्याच पंडित अतुल शास्त्री गुरुजी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. गुरुजींची फार वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, मी थेट चर्चेला सुरुवात करते. गुरुजी नमस्कार. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. गुरुजी, खरं तर ज्योतिषशास्त्र हे किती खरं आणि किती खोटं याबद्दल चर्चा करायला जागा आहे, कारण लोक दोन्ही बाजूने बोलतात. याबद्दल तुमचं मत काय सांगाल? खरं तर आज मी माझा बहुमान समजतो. त्याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या नामवंत ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांच्याबरोबर बसून मला वार्तालाप करण्याचा किंवा हितगुज करण्याचा एक अतिशय सुंदर असा सुयोग, कदाचित त्याला मणिकांचन योग म्हणावं का अजून काही केशर मिश्रित दुग्धामृत योग म्हणावं, पण खूप सुंदर वाटते आज. आणि त्यामुळे आपण जे जे काही प्रश्न विचारणार आहात ते आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्याला आलेले अनुभव आहे आणि त्या अनुभवांच्या माध्यमातून त्या प्रश्नावर दोघांनी आपण हितगुज करणं किंवा तुम्ही मला ते विचारणं हे मला खूप छान वाटतंय. पहिला प्रश्न जो तुम्ही मला विचारला आहे तो अतिशय योग्य आणि समर्पक असा तो आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे असं म्हटलं जातं की 14 विद्या आणि 64 कला आहे. बरोबर. मग या 14 विद्यांमध्ये पहिल्यांदा येतात 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग त्यानंतर त्याची अंग आहेत, मग त्याची उपांग आहेत. तर वेदाचं एक अंग जे आहे ते म्हणजे ज्योतिष आहे. बरोबर. मग वेदांचा जन्म केव्हा झाला, तर वेद हे अपौरुषेय आहे. प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ हा कोणीतरी लिहिलेला आहे. बरोबर. म्हणजेच ख्रिश्चन धर्माचा लिहिलेला आहे, मुस्लिम धर्माचा लिहिलेला आहे, शीख धर्माचा लिहिलेला आहे, सगळ्यांचे. पण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता, तर तो वेद आहे. आपल्या या धर्मामध्ये अनेक प्रकारचे अवतार झाले. कोणी दशावतार म्हणतात, कोणी 22 अवतार म्हणतात, कोणी 24 अवतार म्हणतात. पण यापैकी एकाही अवतारांनी वेद लिहिले असं कुठेही नाही. त्याला म्हणूनच आम्ही असं म्हणतो की वेद हे अपौरुषेय आहे. म्हणजे जे काही तुम्ही करता आहात ते वेदाला अनुसरून जर असेल तर ते योग्य आणि उत्तम आहे. मग आता आपण विचार हा करतो आहे की ज्योतिषशास्त्र हे कुठल्या वेगळ्या व्यक्तीने काढलं आहे का वेदांपासूनच आलेलं आहे, तर ते वेदांपासून आलेलं आहे. जर ते वेदांपासून आलेलं आहे तर ते ऑथेंटिक आहे. त्याला सगळी प्रमाणं आहे आणि त्यामुळे टीका करणारी मंडळी तर कुठल्याही गोष्टीवर करू शकतात. मग तर देवावरही आपण टीका करू शकतो. बरोबर. पण मात्र जो अभ्यासक आहे तो मात्र निश्चितपणे याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. टीका करणाऱ्यांचं काम ते आहे, त्यांनी ते अवश्य करावं. आणि जे अभ्यासक आहे त्यांनी अवश्य त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, असं माझं पहिलं मत आहे. खूपच छान गुरुजी. तुम्ही उल्लेख केला की वेदांचं अंग, तर वेदांचे 6 प्रमुख अंग आपल्याला माहितीच आहे. शास्त्र, व्याकरण, कल्प,
निरुक्त, छंद आणि ज्योतिष. अगदी खरी गोष्ट, बरोबर. तर ज्योतिष म्हणजे आपलं वेदांचं नेत्र. नेत्र, अगदी बरोबर. आणि जे अपौरुषेय आहे अशा वेदांचे नेत्र दृष्टी देणारं बरोबर. ते आपलं ज्योतिषशास्त्र. बरोबर. म्हणजे हे आपलं खूपच मोठं भाग्य आहे. आणि तुम्ही जे सकाळी रामराम महाराष्ट्रापासून सगळ्यांपर्यंत पोहोचतात ते खूप मोठं वैशिष्ट्यपूर्ण आपण म्हणू शकतो. लोक एकीकडे ज्योतिषशास्त्राबद्दल बोलतात आणि दुसरीकडे वृत्तपत्रात छापून येणार आहे, आपल्या वेगवेगळ्या चॅनलवर चालणार आहे, आजचा दिवस कसा जाईल, महिना कसा जाईल, वर्ष कसं जाईल, हे सगळं ऐकण्यासाठी उत्सुक असतात. म्हणजे एखाद महिन्यात आमच्या चॅनलवरही जर आम्ही काही कारणाने 2 दिवस जरी 1 दिवस उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी बॉक्स भरलेला असतो मेसेजेसने. अगदी खरी. तर या मागे लोकांची भावना काय? पहा, असं आहे की काही परोक्ष आणि काही अपरोक्ष गोष्टी असतात. बरं. मनातून मला फार उत्सुकता असते की आजचा दिवस कसा आहे ते मी बघावं. बरोबर. किंवा येणारा आठवडा माझ्यासाठी कसा ते बघावं, किंवा महिना कसा आहे ते बघावं. हे प्रत्येकाच्या आतली गोष्ट असते खरं. पण बाहेर 4 मंडळींशी बोलताना नाही बा, आपला काही विश्वास नाही, आपण काही त्याचा फारसा विचार करत नाही. तर अशी करणारी मंडळी देखील आहेत, यात काही शंका नाही. काही मंडळी मात्र रीतसर म्हणतात की नाही, आमचा तो संबंध नाही. पण तरी देखील मी असं समजतो की समाजातल्या जास्तीत जास्त मंडळी जी आहेत ती ज्योतिषशास्त्राचे जे कोणी अभ्यासक आहेत किंवा जे कोणी आपल्याला नित्य फलादेश सांगतात आहे किंवा फलित सांगतात आहे, मग ते दिवसाचा असो, सप्ताहाचा असो, महिन्याचा असो किंवा वार्षिक असो, हे ऐकण्याचा त्यांना मोह होतोच होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनेक मंडळी ज्योतिष सांगतात किंवा अनेक मंडळी आपल्याला राशी भविष्य बोलत असतात, सांगत असतात. पण त्याच्यामध्ये देखील प्रभावशाली मंडळी, उदाहरणार्थ डॉक्टर ज्योती जोशींचं भविष्य जर 2 दिवस जरी लेट झालं तरी लोक आसुसलेले असतात की बाप रे, का बरं असं झालं. आता ते डॉक्टरांना माहिती की त्यांच्या मागे कामाचा धबडगा किती मोठा आहे, पण तरी देखील लोक इतक्या उत्सुकतेने ज्या वेळेला ते वाट बघतात, याचाच अर्थ हे आपलं यश म्हणायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि 4-2 मंडळी तुमच्यावर टीका करणं, त्याला कारण वेगळी वेगळी देखील असू शकतात, त्याचा आपणही विचार करू नये. आपण सर्वांगीण विचार करावा, सर्वतोपरी विचार करावा आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करावा, आणि तो ज्योतिषशास्त्रामध्ये दिला आहे, हे मात्र तितकंच महत्त्वाचं. खूपच छान गुरुजी, आज तुमच्याशी बोलताना अत्यंत आनंद होतोय. असं एक वेगळा दृष्टिकोन मिळणं, विचार ऐकायला मिळणं. खरं तर खूप दिवस आम्ही सुद्धा तुम्हाला फक्त टीव्हीवर पाहत होतो, नंतर यूट्यूब चॅनलवर बघायला लागलो आणि आज आपण प्रत्यक्ष बोलतोय. ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र हे दोन्ही शास्त्र लोकांच्या मनातील दुःख कमी करणं, त्यांचं आयुष्य सुखद करणं यासाठी आहे. अर्थात दोघांकडे पीडित लोक येतात, त्यांच्या समस्या असतात, आजारातून मुक्तता मिळावी हा एक भाग असतो. त्याशिवाय दैनंदिन आयुष्य जगताना कसं सुखद जगता येईल, चांगलं जगता येईल, म्हणजे आपल्या ऋषीमुनीची मूळ इच्छाच ती होती की ज्यासाठी ज्योतिष निर्माण केलं गेलं. खरी गोष्ट. तर या दोघांमध्ये नेमका फरक काय? अतिशय योग्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर त्याचं कारण असं की वैद्यकीय शास्त्र जे आहे, वैद्यक शास्त्र हे केव्हापासून सुरू झालं तर अगदी चरकाच्या आधी देखील आपल्याला भगवंताचाच एक अवतार धन्वंतरी देखील म्हणता येऊ शकेल. पण शास्त्र असं म्हणतं की ज्योतिर्वैद्यो निरंतरम. त्याचं कारण असं की कोणतंही शास्त्र हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी म्हणून निर्माण झालेलं आहे. म्हणजे केवळ तर्क करण्यासाठी म्हणून नाही, तर मानवी जीवनाच्या कल्याणासाठी जर ते निर्माण झालेलं आहे, तर यातले 2 प्रमुख शास्त्र जर कोणते असतील तर ते ज्योतिर्वैद्यो, म्हणजे एक तर ज्योतिषशास्त्र आणि एक वैद्यक शास्त्र. स्वाभाविक आहे की तुमच्या तनाचा आणि मनाचा दोघांचाही विचार जर तुम्हाला करायचा झाला तर तनाचा विचार करताना तुम्हाला वैद्यक शास्त्राचा विचार करावा लागेल, आणि मनाचा विचार करताना तुमचं मन कसं खंबीर होईल, स्थिर होईल, प्रसन्न होईल, प्रफुल्लित होईल. कारण आजकाल काय झालंय, छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोकांमध्ये एक प्रकारचा स्ट्रेस यायला लागला, डिप्रेशन यायला लागलंय, आणि त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे अतिशय योग्य आणि उत्तम साधन मानलं जाईल. आणि मला असं वाटतं की एक उत्तम उपदेशक जो कोणी असेल ज्योतिषशास्त्रामध्ये, तो निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधानच करेल.
काही मंडळी, आता मी प्रवास करत असतो, अनेक ठिकाणी फिरत असतो, तर जे मंडळी येतात, गुरुजी तुमच्याशी 10 मिनिटं जरी बोलले तरी आमच्यातली नकारात्मकता जाते आणि ती सकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये येते, असा जो त्यांचा विश्वास आहे तो त्याला कारण असतं की आपल्याकडे असलेलं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आणि त्याचबरोबर असणारं वैद्यकशास्त्राचं ज्ञान, आणि त्याच्यामुळे ही एक साखळीच आहे आणि ती एकमेकांमध्येच गुंफलेली आहे. हे काही वेगळं ते काही वेगळं असं म्हणता येणार नाही, पण तो अभ्यास तितकाच गहन आहे जेवढा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास गहन आहे. आपण कशाचा अभ्यास करायचा आणि कुठल्या शास्त्राचा आपण अवलंब करायचा ते आपण ठरवावं. खूपच छान. लोक जे म्हणतात ते अगदी खरं आहे की गुरुजी तुमच्याशी बोललं की खूप प्रसन्न वाटतं, नकारात्मकता निघून जाते. कारण ते तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही जिथे जाता तिथे वातावरणात आनंद निर्माण करतात आणि आनंदाने जगणं यासाठीच मानवी जन्म झालेला. आता तर्क करणारे तर्क करतात. मग तर्क करणारे असंही म्हणतात की चंद्र आणि मंगळावर लोक गेले तर तिथे शास्त्र ते तर्क आहे, मग तिथे शास्त्र कसं लागू होईल, त्यांना काय सांगाल? पहा, असं आहे, मला असं वाटतं की चंद्रावर जाणं हा आपल्या देशासाठीचा, समस्त भारतीयांसाठीचा तो अभिमानाचा विषय. मंगळावर जाणं हा देशवासियांसाठी अभिमानाचा विषय. पण मात्र या सगळ्याचं ज्ञान अनेक शेकडो वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वी आपल्याला ऋषीमुनींनी आधीच करून ठेवले आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे. आज तुम्ही प्रत्यक्षात तिथे एखादं यान घेऊन जेव्हा गेल्यानंतर तिथलं जेव्हा परीक्षण करतात त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येतं की या सगळ्याच गोष्टी खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये दिलेल्याच आहे. वेदांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मी त्या समस्त सगळ्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना सलाम करू इच्छितो की त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज देशाची मान उंचावली. पण त्या सगळ्या संशोधकांचं जर तुम्ही जर वाक्य ऐकलं तर त्यांचं हेच म्हणणं आहे की हे सगळंच वेदांनी सांगितलं ना, आम्ही त्याचाच अभ्यास करून आज हे जगासमोर मांडलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की मूळ आपल्याकडे ते आहेच, फक्त खोलात शिरण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आणि म्हणून उगीच आपल्याला असं वाटतं की आम्ही मंगळावर पोहोचलो, चंद्रावर पोहोचलो, हे अजून पत्रिकेतले चंद्रन मंगळच शोधत बसले की काय. पण तसा विचार करू नये. शास्त्रातलंच आपण पत्रिकेतले ग्रह बघणं गोष्ट वेगळी, पण इथे जे आपण बघतो त्याची सगळी रिझल्ट आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला मिळत असतात. कारण आपल्याकडे एक परंपरा अशी की पिंडी ते ब्रह्मांडी, जे आपल्या शरीरात आहे तेच या सगळ्या सृष्टीमध्ये आहे. आणि हे जर एकदा तुम्ही मान्य केलं तर आपोआप तुम्ही त्याच्याशी समरस होऊ शकता, त्या निसर्गाशी, आणि ते होणं जास्त गरजेचं आहे. होय, खरं तर खूप वेळा आश्चर्य वाटतं. आज आपण मंगळावर पोहोचलो, चंद्रावर पोहोचलो, आज माणसाजवळ खूप साधनं आहेत. आपलं जेव्हा साऊथ पोलला आपण पोहोचलो तिथलं जे स्वरूप सांगितलं गेलं ते आपल्या वेदांमध्ये असलेल्या स्वरूपाशी तंतोतंत मॅच होणारं, सूर्याचं पृथ्वीचं अंतर तंतोतंत मॅच होणारं. खरी गोष्ट. खूप वेळा खूप ग्रंथ पाहत असताना, अभ्यास करत असताना मला हा प्रश्न पडतो की तेव्हा ऋषीमुनींनी नेमकं कसं शोधलं असेल, ती कोणती यंत्रणा त्यांच्याकडे होती की जी आजच्या विज्ञानाच्या देखील पुढची आहे. त्या प्रश्नापासून अनुत्तरित राहण्यासारखं होतं. कारण आपण शोधतो, उत्तरं शोधतो, आपला संशोधक स्वभाव आहे, परंतु त्या ऋषीमुनींचं काय ते कौशल्य असेल. तर मला असं वाटतं खरं तर ऋषी त्यांनाच म्हटलं जातं की ज्यांच्याकडे दिव्य ज्ञान आणि दिव्य दृष्टी आहे. आपल्याला जास्तीत जास्त 1.5 किलोमीटर पर्यंतच दिसू शकतं या डोळ्यांनी, बरोबर. पण मात्र त्यांना त्या जगाच्या पलीकडे, या सृष्टीच्या पलीकडे, या ग्रहाच्या पलीकडे, पृथ्वीच्याही पलीकडे काय चाललं हे इथे बसून ते बघू शकत होते. आणि म्हणून ते ज्ञानी, आणि म्हणून त्यांनी जे जे काही लिहून ठेवलंय ते मात्र आपल्यासाठी का उपयुक्त, त्याचं कारण ते आहे. आपण आता 21व्या शतकात आहोत. 21व्या शतकात अनेक चॅलेंजेस आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी खूप छोटे छोटे प्रश्न होते, छोटी छोटी उत्तरं होती. अनेक प्रश्नाची उत्तरं फक्त एकदाच द्यावी लागायची. म्हणजे लग्न एकदाच, घर एकदाच. हाच काळ बदलला तर प्रश्नांचे स्वरूप प्रचंड बदलले. अगदी खरी गोष्ट. अगोदर एखादी मुलगी लग्न करून सासरी जात होती, जेवण मिळालं पुरेसं, मुलाच्याही अपेक्षा नव्हत्या. आज मुलांना त्यांच्या टॅलेंटला मॅच होणारी कर्तृत्ववान बायको हवी आहे आणि मुलीला सुद्धा तेवढाच कर्तृत्ववान
आणि विचारांशी समरस असणारा जोडीदार हवा अगदी आहे. बरोबर. त्यामुळे प्रश्न बदललेले आहेत. या प्रश्न बदललेल्या असताना लोकांचा कल देखील वाढतोय. हो. मग याची उपयोगिता नेमकी कशी करावी? कुठल्या गोष्टीची? ज्योतिषशास्त्रीय हां, येस. मान्य. पहा, असं आहे, मी असं मानतो की आपण खूप प्रगत होत चाललोय. म्हणजे कदाचित माझ्या वडिलांना 2 व्हीलर आयुष्यभर चालवायला मिळाली तर त्याच्यातच त्यांना धन्यता वाटली. पण आता मला त्याच्यात थांबवत नाही. मला माझ्या दारासमोर 2-3 4 व्हीलर पाहिजे, त्याही मोठ्या पाहिजे, सुपर लक्झरियस पाहिजे. बरोबर. अपेक्षा वाढत गेल्या, पैसा वाढत गेलाय. प्रत्येकाकडे आज आम्हा पैसा आहे, काही कमी पैसा नाही. मी तर म्हणतो अनेकांच्या लायकीपेक्षाही त्यांना जास्त पैसा मिळतो. पण या सगळ्यांमध्येच एक गोष्ट मात्र आपण विसरलो, नातं विसरलो. पती पत्नी संबंध, भाऊ भाऊ संबंध, पिता पुत्र संबंध, नातेवाईक. आजकाल आपल्याच मुलांना माहित नाही, सख्खे चुलत आपले नातेवाईक सुद्धा त्यांना माहित नाही, मावस माहित नाही, मामे माहित नाही, आते माहित नाही. पूर्वी कुटुंब व्यवस्था केवढी पक्की होती हो. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही प्रगती करा, भरपूर सुख घ्या, उपभोग घ्या, काहीही हरकत नाही. पण मात्र जे आपले रक्ताची नाती आपण मानतो तर ती तरी विसरू नका. त्यांच्याशी तुम्ही कायम संलग्न असलं पाहिजे, एकरूप असलं पाहिजे. मग शास्त्र याच्यावर काय करू शकतं? खूप काही गोष्टी करू शकतात. कारण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एकही स्थान असं नाही की जिथे तुम्हाला कुठलं नातं दिसत नाही. मग ते अगदी पत्नी असो, पती असो, पिता असो, का पुत्र असो, का जे कुठले असेल, सगळे नातेवाईक तुम्हाला सगळे त्याच्यात तुम्हाला पत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. मग तुमच्या पत्रिकेनुसार जसं तुम्ही बघता की प्रगतीत अडथळे का, मग गुरुजी ह्या ग्रहाचा जप केल्यानंतर ते होईल का? पण असं आजपर्यंत कोणी विचारत नाही की गुरुजी मामांशी माझे संबंध जरा दुरावलेले आहेत, ते जवळ करण्यासाठी काही ग्रहाचा जप असेल का, असं नाही ना विचारत. म्हणजे नात्याचं कोणालाही काहीही पडलेली नाही. पण आपलं ज्योतिषशास्त्र इतकं उदात्त आहे की ते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत आहे. सगळं तुम्हाला तुमची प्रगती करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, यश कीर्ती लाभ मिळवा, पद पैसा प्रतिष्ठा मिळवा, पण त्याचबरोबरीने आपली नाती पण जपा. आणि ती नाती जपण्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये त्याचे उपाय दिलेले आहेत आणि ते व्हायला हवे. पण ते कोणी करत नाही. त्याचा कोणालाही विसरच पडलाय, मी तर म्हणतो. यालाच अनुसरून पुढचा प्रश्न आहे की उपाय दिलेले आहेत, ते उपाय किती प्रभावी असतात आणि कितपत कार्य करतात? खूप छान, अतिशय योग्य प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर मला खरोखर बोललंच पाहिजे. त्याचं कारणच असं आहे की आम्ही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी उपाय देतो. होय. मग एखादं तांत्रिक सांगतो उपाय, यांत्रिक सांगतो उपाय, किंवा नामसाधना करायला सांगतो, जप करायला सांगतो, किंवा पूजा किंवा शांती करायला सांगतो. खरोखर याचा उपयोग होतो का, हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही, बरं झाला हा प्रश्न विचारला, जो मी अनेक मंडळींना तुमच्याच माध्यमातून हे सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये आपण ज्या गुरुजींकडे जातोय, ज्या ज्योतिषांकडे जातोय, त्यांच्यावर आपली अगाध निष्ठा असली पाहिजे की त्यांचा शब्द हा माझ्या जीवनासाठी प्रमाण आहे, हा विश्वास पाहिजे. नाहीतर काय करतो, ती व्यक्ती तुमच्याकडे पत्रिका दाखवायला आल्यानंतर लक्षात येतं की आधीच तो 4 ठिकाणी फिरून आलाय, 5व्यांदा तुम्ही, अजूनही 6व्यांदा जायचंय त्याला दुसरीकडे. असं ज्या वेळेस तुमची श्रद्धा अशी असते, बरोबर, त्यावेळेला तुम्हाला कुठलेही ज्योतिषी रिझल्ट देऊ शकत नाही. केवळ त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे ते तुमच्याशी अर्धा तास चर्चा करू शकतील, पण त्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. हा झाला एक विषय. दुसरा विषय की ज्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तींनी सांगितलेला प्रत्येक उपाय हा तुम्हाला कामी येणारच. त्याचं कारण असं की उपाय सांगणारी व्यक्ती जी आहे ती 2 गोष्टींनी तुम्हाला उपाय देते. एक त्यांचा अभ्यास आहे आणि दुसरं त्यांची साधना आहे. बरोबर, त्यांची स्वतःची पण काही साधना आहे आणि त्या साधनेचं पुण्य ते तुम्हाला देत असतात की बाबा रे, तू एवढं कर तर निश्चित त्याचा तुला परिणाम होईल. आम्ही इतके साधे साधे उपाय सांगतो आणि लोकांकडून, तुम्हाला मी सांगतो ना, मी ज्या कोणत्या ऑफिसला असेल तिथे दरवेळेला 4 दिवसामध्ये कमीत कमी रोज आम्हाला 5-6 मिठाईचे बॉक्स येतात. का? गुरुजींनी सांगितलं काम झालं आमचं. हे का झालं? कारण एकतर तो विश्वास माझ्यावर आहे आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर आहे. आणि या पद्धतीने जर केलं, गुरुजी काय सांगू तुम्हाला, लिस्ट दाखवतात, ही शांती केली, हा यज्ञ केला, ही पूजा केली, हे केलं, ते केलं, आणि आहे तसंच आहे अजून. मग लोकांचा अविश्वास व्हायला लागतो. मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा रे, इतक्याशा कर्माने सुद्धा त्याचं फलित तुम्हाला मिळणार असतं, पण ते नियमात केलं तर. कोणतंही कर्मकांड जे आहे त्याचे 3 नियम तुम्हाला पाळले पाहिजे. अक्रोधनाहा, शौच पराहा,
सततम ब्रह्मचारीभिः, ह्या 3 नियमात जर ते तुम्ही एखादं कर्म केलं, भले ते छोटीशी शांती का असेना, तर निश्चित ते तुम्हाला फलित देणारच. आणि हे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव आहे आणि त्या विश्वासाने ती व्यक्ती आमच्याकडे येते. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तर निश्चितपणे तुम्हाला त्याचं फलित मिळेल. शास्त्र असं म्हणतं की श्रद्धायाम लभते फलम. श्रद्धा असेल तर श्रद्धेच्या प्रमाणात तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. श्रद्धाच नसेल, आता गुरुजी मागेच लागले तर घ्यावा करून गुरुजी काय ते असं, आता याच्या श्रद्धा नाही आहे, तो विश्वास नाही आहे, तर त्याच्याने मग फलित मिळणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. खूपच छान गुरुजी, तुम्ही अजून बोलता बोलता एक विषय छान सांगितला. म्हणजे ज्योतिषशास्त्र आहेच, मात्र जगातल्या कोणत्याही शास्त्रात नियम हा विषय महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट करतात त्याच्यात नियमितता असावी, सूत्रता असावी. ते आपल्या संस्कृत भाषेत श्लोकात लिहिलेलं, पण तरीसुद्धा आपण साध्या मराठी भाषेत लोकांना हे वारंवार समजावून सांगतो. आणि सांगणाऱ्याची साधना ही देखील प्रभाव करते. हे 100% मला देखील अनुभव आहे. कारण आपण जेव्हा जातकाशी बोलत असतो तेव्हा आपण जातकाशी एकरूप होऊन बोलतो. अगदी बरोबर. आणि म्हणून जेव्हा आपण बोलतो तर आपली साधना कार्य करते आणि आपण योग्य मार्गदर्शन करू शकतो. प्रत्येक वेळी खूप पैसे खर्च करा, खूप रत्न किंवा खूप पूजा गरजेचं नाही. खरी गोष्ट. छोट्या छोट्या गोष्टी मस्त. आपलं शास्त्रच खूप छान आहे. म्हणजे जो आपल्या ऋषीमुनींना किती धन्यवाद द्यावे हे खरंच कळेना असं झालंय. मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा 2 गोष्टी प्रत्येक ज्योतिषांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक तर त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, म्हणजे त्यांचा अभ्यास, आणि दुसरं म्हणजे त्यांची वाणी. हा, तर वाचेवर जर तुम्ही तुमचा कंट्रोल ठेवला, तुम्हाला तुमची वाणी प्रभावी व्हायला पाहिजे, तुमच्या प्रत्येक शब्दाला वजन निर्माण व्हावं असं जर वाटत असेल, तर बाबा रे तुम्ही स्वतः काय करताय, बरोबर. तुम्ही धडाधड येणाऱ्या व्यक्तीला चेक फाडून देतात, पण तुमचा बॅलन्स 0, चेक सगळे बाउन्स होतील तुमचे. मग हा विचार करून खरं तर ज्योतिषशास्त्राचे जे कोणी उपदेशक असतील किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल लोक सांगत असतील समजा, तर त्या मंडळींनी देखील याचा विचार केला पाहिजे. केवळ माझ्याकडे रोज 50 मंडळी येतात म्हणजे मी फार नावाजलेलो आहे असं नाहीये काही, पण मी येणाऱ्या 50 व्यक्तींपैकी किती मंडळींना रिझल्ट देऊ शकलो हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदम छान. लग्नासंदर्भातले प्रश्न आहेत, वैवाहिक आयुष्यात अनेक प्रश्न आहेत, व्यवसायात प्रश्न आहे, नोकरीत प्रश्न आहे, मनशांतीत आहे, संततीत आहे. आता जसं तुम्ही म्हणालात नातेसंबंध, आता तरी किमान एखादा मावस भाऊ, चुलत भाऊ आहे, हळू ती परंपराच नष्ट होते. एकच संतती म्हटल्यावर ती परंपरा कुठेतरी थांबणार आहे. या सगळ्या गोष्टी सुस्थितीत आणण्यासाठी आपल्याला आपलं शास्त्र उपयुक्त ठरू शकतं का? अतिशय सुंदर प्रश्न आहे मॅडम. मी तुम्हाला सांगतो, अहो शास्त्र इतकं गहन आणि इतकं सुंदर आहे खरं तर, की त्याच्यात सगळं काही आहे. तुम्ही कुठल्या अँगलनी त्या तुमच्या पत्रिकेवर बघता हे बघणं जास्त महत्त्वाचं. आता तुम्ही विचारलं की गुरुजी माझी कंपनी आता बंद पडलेली आणि ती सुरू कशी करायची, तेव्हा तुम्ही नात्यांचा विचार करत नाही. मग तुम्ही फक्त त्याच्यावर फोकस करता की नाही बा यांचं एक कंपनी आहे, यांची एक फॅक्टरी आहे, ती बंद पडलेली आहे 3 वर्षापासून, आता ती सुरू झालेली नाही आहे, ती पुन्हा सुरू व्हायला हवी, त्यांची प्रगती त्याच्यातनं व्हायला हवी, त्यांना प्राप्ती उत्तम व्हायला हवी. मग तुम्ही त्या अँगलनी पत्रिका बघतात. पण जो खऱ्या अर्थाने अभ्यासक ज्योतिषशास्त्रातला आहे तो तुम्हाला तुमच्या प्रकृतीपासून ते प्रगतीपर्यंत, तुमच्या नात्यांपासून तुमच्या प्रत्येक गोष्टींपर्यंत सविस्तर रीतीने सांगू बोलू शकतो आणि तेवढे रिझल्टही देऊ शकतो. मुळामध्ये तुमची ऐकण्याची पण पात्रता पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त तुम्ही एक विशिष्ट प्रश्न घेऊन गुरुजींकडे गेले की गुरुजी असा असा प्रश्न आहे, आणि तुम्ही जे म्हणताना अगदी सत्य आहे मॅडम की सध्या वैवाहिक समस्या इतके त्रस्त आहेत, लोक फार त्रस्त आहेत. म्हणजे एक तर विवाह होण्याच्या बाबतीत त्रस्त झाले आहेत आणि झाल्यानंतर वैवाहिक जीवनात त्रस्त आहेत. त्याच्यामुळे सुखाचा संसार हे फक्त ऐकायला छान वाटतं, बाकी कोणाचाही नाही. आणि तुम्ही विचार करा ना, भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये डिवोर्सचं प्रमाण 42%. काय परिस्थिती. बरं, राहिलेली जी मंडळी आहेत समजा 58%, ते सुद्धा खुश आहेत का? नाही, फक्त लोक काय म्हणतील म्हणून एकत्र राहतात. मग जर पती पत्नी संबंध इतके जर तुटपुंजे असतील किंवा इतके जर तकलादू असतील तर संसार सुखाचा कसा होईल, प्रगती कशी होईल? तर या दृष्टीने देखील ज्योतिषशास्त्रात खूप सुंदर त्याच्यात उपाय दिलेले असतात, पण आपल्यालाच ते नको असतात. आम्ही आहे त्याच्यातच आम्हाला आनंद आहे. तिच्याशी मी आता गेले गुरुजी काय सांगू तुम्हाला, आम्ही एकत्र राहतोय पण 2 वर्ष झाले बोलत सुद्धा नाही एकमेकांशी. अरे हे काही योग्य आहे का?
किती एकरूपता असली पाहिजे. विवाह या गोष्टीचा अर्थच असा आहे की 2 तन 1 मन. इथे एक मन तर नाहीच आहे, एक मत सुद्धा होत नाही आजकाल पती पत्नींमध्ये. हा देखील विचार केला पाहिजे. मुलांवर संस्कार करणं हे दोघांचंही कर्तव्य आहे, माता पित्यांचं. ते आजकाल होत नाहीये. स्वतःची प्रगती वारेमाप करण्याची इच्छा फक्त आहे, तर याच्याने जीवन कधीही आपलं सुकर होणार नाही, सुंदर होणार नाही. ठीक आहे, पैसा अमाप तुम्ही मिळवला, पण सुख नाही मिळवता येणार, हे मात्र तितकंच खरं. खूपच छान गुरुजी. आता तुम्ही विवाह शब्दावर बोलला. वि म्हणजे विष्णू आणि वाह म्हणजे वाहन. वा रे वा वा वा, विष्णू खरोखर अतिशय सुंदर. विष्णूकडे नेणारं वाहन म्हणजे वा. विवाह. खरोखर एक मला कधीतरी प्रश्न पडतो, म्हणजे मी जेव्हा पत्रिका पाहत असते सातत्याने, आणि या मधल्याच काळात जे प्रश्न वाढत गेले, तर याला आपण जे स्लो मुव्हिंग प्लॅनेट म्हणतो, बर. हर्षल, नेपच्यून, प्लुटो, की विशेषतः नेपच्यून, प्लुटो, हो ह्यांचा काही प्रभाव झाला का, की ते ज्या काळात होते त्या काळात जे जे बालकं जन्माला आली, कारण आज आपण शोधायला गेलं ना तर सुखी संसार किंवा अगोदर सारखी एकरूप संसार, बरोबर. सुखीपेक्षाही एकरूप, झोपड्यात एकरूप राहणारे आपल्या देशाची संस्कृती, खरंच आहे, खरंच. ते सापडत नाही. तर असा कधी तुम्ही काही विचार केलाय? मी अनेक वेळेला मॅडम हे सांगतो खरं तर, की प्रत्येक जण आपल्या संततीच्या बाबतीत फार सजग आहे बरं का आजकाल. होय. कारण मुळामध्ये काही अर्धा डझन संतती होतच नाही. एक एकच. झाली तरी पुरेसच म्हणतात आता, दुसरी सुद्धा नको म्हणतात. आणि ते एक बालक जे आहे ते अभ्यासात मध्ये नंबर 1 असलं पाहिजे, कलेमध्ये नंबर 1 असलं पाहिजे, खेळात नंबर 1 असलं पाहिजे, होय. त्याला छान संस्कारही असले पाहिजे. सगळंच एकावर तुम्ही दडपण टाकता आणि तो होय. बिचारा दबून गेला. माझं काय म्हणणं आहे की प्रत्येक माता पित्यांनी या गोष्टीचा विचार करावा की आपल्या बालकाचा विकास जो आहे तो एकांगी नसावा, तर तो 3 अंगाने व्हायला पाहिजे. मन, मनगट आणि मेंदू. बरं, आज मी बघतोय की मेंदूचा विकास जबरदस्त होतोय, झपाट्याने होतोय. लहान लहान बालक, लॅपटॉप असो, मोबाईल असो, सगळं त्यांना कळायला लागलंय. म्हणजे आपल्याला जे कळत नाही ते लहान बालकांना जास्त कळतंय. मेंदूचा विकास जबरदस्त आहे, पण मनाचा विकास नाही मनाचा होत. विकास. आणि म्हणून बघा गुरुजी, अहो मुलगा येतोय बरं, तो पुण्याला शिकायला कॉलेजला, तर तो प्लीज तुम्ही त्याच्याशी बोला. का ग बाई? नाही, तो जरा डिप्रेशनमध्ये. कितवीला आहे ग बाई तो? 12वीला आहे. अगं 12वीच्या पोरांना कसले आले डिप्रेशन? हं, म्हणजेच याचा अर्थ असा की आजकाल बघा तुम्ही स्ट्रेस आणि डिप्रेशन हे शब्द फार जास्त यायला लागले. म्हणजेच मनाचा विकास होत नाहीये. त्याला कारण ते, अरे जीवनात अनेक संकट येतील, हे सगळे संकट मी पार करून पुढे जाऊ शकतो, हा दुर्दम्य आत्मविश्वास आजकाल राहिला नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळतात ते. म्हणून मनाचा विकास व्हायला पाहिजे. मनगटाचा तर विकासच नाही. म्हणजे मुलं आजकाल क्रिकेट खेळतात लॅपटॉपवर आणि कम्प्युटरवर. घाम गाळला जातोय का? नाही ना. त्याच्यामुळे शरीराचाही विकास नाही, मनगटाचा विकास नाही. तर याही गोष्टींचा विचार खरं तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून व्हायला हवा. पण हा सर्वांगीण आपण त्यांचा अभ्यास त्यांना सांगत असतो. लोकांना याची काही गरज नसते. लोकांना फक्त माझी प्रगती आणि मला आमच्या दोघांचा संसार कसा, संतती काय होईल, ते कशी काय संतती असेल, हेच प्रश्न आहेत. अगदी ठरलेलेच प्रश्न, ठराविक प्रश्न. आता आपल्याला सांगतो ना मॅडम, आमच्याकडे चॅनलवर एक कार्यक्रम आहे प्रश्न मंजुषा नावाने. रोज आम्हाला 100 प्रश्न येतात. मी 6 ते 7 प्रश्नांवरच बोलू शकतो, कारण वेळ 10 मिनिटाची असते. तर त्याच्यात काय होतंय की तुम्ही जर बघाल तर 90% सरकारी नोकरी, नोकरी आणि विवाह, बस 3च प्रश्न आहे. चौथे प्रश्नच नाही लोकांना आजकाल. पण परिस्थिती काय आहे? तर या गोष्टीचा देखील खरं तर आपण विचार करणं गरजेचं आहे. खूपच छान गुरुजी. हे बोलताना मला अचानक जाणवलं की बघा, आता प्रश्न काय, स्ट्रेस सगळ्यात मोठा. खरोखर. पण आपल्याकडे जेव्हा येतात लोक, खास करून C सेक्शन, अगदी हो, तेव्हा ते काय म्हणतात, आमचा मुलगा कर्तृत्ववान असावा, हे ते हे बोलतच नाही. तो इमोशनल टॅलेंट, खरोखर नात्याची सखोलता असावी ही त्यांची मागणीच नसते. मग आपण C सेक्शन काढताना जर त्यांना सांगितलं की त्याचं तुमचं ट्युनिंग उत्तम असावं, हा सुद्धा आम्ही विचार करतो याच्यात, बरोबर, तर ठीक आहे. आणि हेच लोक जेव्हा मुलगा थोडासा मोठा झाला की मग पुन्हा आपल्याकडे येतात की ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ते आहे खरं. आता अजून एक प्रश्न आहे की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये फरक काय आणि दोघांचा परस्पर संबंध काय? मॅडम, आपण त्यातल्या फार मोठ्या विदुषी आहात. आज महाराष्ट्रात आपण फार मोठं नाव कमावलेलं आहे. महाराष्ट्रात नाही, मी असं म्हणतो जगभरात.
आज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जगभरात पसरलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय देखील अनेक कॉल्स तुम्हाला येत असतात. अनेक लोक तुमचं मार्गदर्शन घेऊन धन्यता त्यांना वाटते. ही तुमचं फार मोठं यश आहे खरं तर. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कल्पना आहेत की बा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र. ज्योतिषशास्त्र जसं मानवी जीवनावर आधारित आहे तसंच आपल्याला त्यातलं एक सेक्शन माहिती ते म्हणजे मेदिनीय ज्योतिष. बरोबर. मेदिनी म्हणजेच पृथ्वी. बरोबर. पृथ्वीशी संबंधित म्हणजेच मग तिथे जगभरात काय काय घटना घडतील, घडणार, त्याचे काय काय परिणाम दुष्परिणाम होतात किंवा होतील, या सगळ्या गोष्टींचा आपण मेदिनीय ज्योतिषाच्या माध्यमातून विचार करू शकतो. आता लोकसभेच्या निवडणुका होतात, ते कोणता पक्ष काय यश मिळवू शकेल असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो व्यापक विचार असतो ज्योतिषशास्त्राच्याच माध्यमातून, त्याला काही वेगळे शास्त्र नाही. तसंच वास्तुशास्त्राचा जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेला पंचमहाभूतांनीच युक्त असणारं हे वास्तुशास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्राच्या सगळंच अंगभूत आहे. त्याच्या जवळ असणारी ही सगळी त्याचे वेगवेगळे पाकळ्यात आपण असं म्हणतो. आणि त्याचा तो गाभा म्हणजे कोणतं ज्योतिषशास्त्र आहे. तर मला असं वाटतं की वास्तुशास्त्र हा विषय जरी अभ्यासाचा असला तो तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक ज्योतिषांनी खरं तर त्याचा अभ्यास करायला हवा अशा पद्धतीचं ते शास्त्र आहे. आणि वास्तुशास्त्र म्हणजेच काय, वास हा धातू आहे, म्हणजे जिथे तुम्ही निवास करतात ते निवासस्थान तुमचं कसं असावं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि त्याच्यावर तयार झालेलं हे वास्तुशास्त्र आहे. बरं, वास्तुशास्त्र तुम्ही मी तयार केलेलं नाही, ते सुद्धा विश्वकर्म्यांपासून आलेलं आहे. म्हणजेच एका देवतेपासून आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. फक्त दक्षिण भारतातलं वास्तुशास्त्र उत्तर भारतातलं वास्तुशास्त्र याच्यात अंतर असणारच. कारण तिथली भौगोलिक परिस्थिती, इकडची भौगोलिक परिस्थिती, पूर्वेकडच्या राज्यांची भौगोलिक परिस्थिती याच्यात भिन्नता असणारच. आणि त्यामुळे तिथल्या घराच्या बांधणीपासून ते घरातल्या आतल्या सगळ्या गोष्टींपर्यंत काय काय बदल असायला हवे याचं एक सखोल ज्ञान जर करायचं झालं तर वास्तुशास्त्राला पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे. खूपच छान गुरुजी. आपण नेहमीच म्हणतो वैदिक ज्योतिषशास्त्र आई आहे, त्यामुळे वैदिक महत्वाचं. मग ॲस्ट्रो वास्तू हा प्रकार देखील आपण अलीकडे वापरतोच आहे. युवा पिढी कधी नव्हेती, म्हणजे आपल्या संस्थेत जवळपास 14,500 विद्यार्थी अभ्यास करत आहेत. आणि विशेष म्हणजे युवा पिढी 13 वर्ष 15 वर्ष 17 वर्ष ही पिढी आता या शास्त्राचा अभ्यास करायला लागली आहे. म्हणजे आता हा थोडा वेगळा विषय. एक दिवस माझ्याकडे एक मुलगी आली 16 वर्षाची, आई वडील सोबत होते. त्यांचा प्रश्न इतका होता की मला त्या दिवशी खूप अभिमान वाटला, आपण छान शास्त्रात आहोत. म्हणजे तिचा प्रश्न असा होता की मी डॉक्टर होऊ की ज्योतिषी होऊ. म्हटलं वा, म्हणजे जे शास्त्रासाठी आपण पिढ्यानपिढ्या कार्य करतोय ते कुठेतरी फलद्रूप होतंय, लोकांना त्याचे अनुभव येत आहे. तर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात किती स्कोप आहे, त्यांनी इथे शिक्षण घ्यावं का, डिग्री घ्यावी का, किती परिश्रम करावे, तुमचा काय सल्ला असेल? मॅडम, अतिशय योग्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर येणाऱ्या नवीन पिढीसाठी आश्वासक असणारं जर हे शास्त्र आहे. विचार करा की आतापर्यंत डॉक्टर म्हणजेच हुशार मुलं वाटायची, इंजिनियर म्हणजे हुशार मुलं, किंवा आर्किटेक्ट झाले म्हणजे हुशार मुलं, सीए झाले म्हणजे हुशार मुलं. पण आज तीच मुलं मात्र या शास्त्राकडे वळलेली आहेत. हे या शास्त्राचं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं म्हणजे यश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी अशा सगळ्या अभ्यासकांना हे सांगू इच्छितो की एक उत्तम गुरु तुम्ही, जसं आज तुम्ही स्वतः त्याच्यातल्या अतिशय मान्यवर गुरु आहात आणि तुमच्याकडून शिक्षित झालेले अनेक मंडळींनी स्वतःचं कार्यालय सुरू केलं. मी बघतोय महाराष्ट्रात आज जागोजागी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कदाचित तुमचे विद्यार्थी आहेत, प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे मला माहिती असणारं जर विचार केला तर. आणि आज ते स्वतःचं क्षेत्र स्वतः निर्माण करू शकले. दुसरी गोष्ट, आज मला मेडिकलला प्रवेश पाहिजे, 1 कोटी रुपये डोनेशन आहे, कुठून आणू मी? माता पित्यांची अवस्था बिकट आहे, भलेही मी कितीही हुशार असलो तरी. इंजिनिअरिंगला जायचं आहे मला, कसं जाऊ मी? कारण मला तिथे आज नाही म्हटलं तरी 30 लाख रुपये डोनेशन आहे. तर अशा सगळ्या भरकटलेल्या परिस्थितीत आजकाल तरुण पिढी भरकटल्यासारखी झाली, पण त्यांना कुठेतरी एक आश्वासक मार्ग दिसायला लागला की अरे हा मार्ग सर्वोत्तम आहे. मग त्याच्यात 2 कारण आहेत. एक तर त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे खूप, की नाही मला हे जाणून घ्यायचं की हे नेमकं शास्त्र काय, की तुम्ही आमच्याबद्दल उद्याबद्दल बोलता ते हेच आम्हाला आश्चर्य वाटतं. कालपर्यंतचं किंवा आजपर्यंतचं आम्हाला माहिती की निदान काय काय घडलं, पण ज्योतिषी लोक काय करतात, आमचा उद्याचा दिवस कसा असेल हे आज आम्हाला सांगू शकतात. हे आश्वासक त्यांना वाटतं आणि त्यामुळे त्यांना ते आपल्याकडे वळायला लागले.
दुसरं एक असं कारण आहे की नाही, मग मला त्यातच करिअर करायचं आहे. आणि मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की अतिशय योग्य आणि उत्तम असं हे शास्त्र आहे. आणि जास्तीत जास्त, आता मी तर ते शिकवत नाही, पण आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नाव असलेलं कोणी असतील तर ते अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आहेत, की जेणेकरून त्यांनी आज जगभरात ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार केलेला आहे. इतका प्रचार प्रसार की जो मी 5 वर्षापूर्वी कधीही पाहिला नव्हता. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यात कुठली तरी एखादी संस्था आहे, आलेले 4-10 मंडळींना ते शिकवतात, आहे कमी अधिक प्रमाणात शिकवतात आहे. पण आता मात्र डॉक्टर ज्योती जोशी यांनी व्यापक स्वरूपात त्याचं स्वरूप इतकं मोठं करून दिलं आहे आता की सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. कुठल्या 4 लोकांच्या कल्याणासाठी शास्त्र नाही आहे, तर जगाच्याच कल्याणासाठी हे शास्त्र आहे. आणि म्हणून जो कोणी येईल तो इथून भरून घेऊन जाईल. मी नेहमी असं सांगतो की डॉक्टर ज्योती जोशी म्हणजे भरलेली विहीर आहे तुडुंब पाण्याने. आपली जेवढी लायकी आहे, आपलं जेवढं पात्र आहे तेवढं तुम्ही, लोटा असेल लोटावर तुम्ही पाणी घेऊ शकाल, बादली असेल बादलीवर घ्याल, हंडा असेल हंडावर घ्याल. तिथे मात्र तुडुंब भरलेलं आहे. ती तुमची योग्यता किती, तुमची पात्रता किती. आणि म्हणून मी या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की पहिली गोष्ट त्यांच्याकडे असली पाहिजे ते म्हणजे ज्ञानतृष्णा, ज्ञानाची भूक असली पाहिजे की मला जास्तीत जास्त कसं मिळवता येईल. आणि दुसरी गोष्ट पाहिजे गुरु निष्ठा, आपल्या गुरूंवर अगाध श्रद्धा आणि निष्ठा असली पाहिजे. त्यांनी सांगितलं तो शब्द प्रमाणे माझ्या आयुष्यासाठी. दुसरं, मी आता देव जरी येऊन मला काही सांगितलं तरी मला मान्य नाही, माझ्या गुरूंनी जे सांगितले ते मला पाहिजे. तर अशा विचारांचे, एकाग्रता, महत्त्वाच्या असे जे काही गुण आजकाल विद्यार्थ्यांमध्ये हवे आहेत, ते जर गुण असतील तर मला खात्री आहे की डॉक्टर ज्योती जोशींचे एखादे विद्यार्थीसुद्धा माझ्या शेजारी बसून लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात करतील. आणि का नाही, अनेक आहेतच आजही. आणि याचाच अवलंब येणाऱ्या अनेक पिढ्यांनी देखील घ्यावा, अनेक विद्यार्थ्यांनी घ्यावा. आणि मी त्यांना हे सांगू इच्छितो की याच्यापेक्षा उत्तम शास्त्र नाही की दुसरीकडे तुम्ही जर योग्य तो अभ्यास केला तर तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि तुम्ही स्वतःचं क्षेत्र स्वतः निर्माण करू शकाल. आणि मी आवाहन करतो की अवश्यमेव येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य विचारांनी डॉक्टर ज्योती जोशींना भेटावं आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून डिग्री घ्यावी. त्यांच्याकडे कमीत कमी 6-7 डिग्र्या मिळतात, अगदी भूषण, भास्कर, रत्नापर्यंत आहेत, मी मला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर या डिग्री घेणारी प्रत्येक व्यक्ती हा प्रोफेशनल ज्योतिषी होऊ शकतो आणि आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचं भरणपोषण उत्तम रीतीने करू शकतो. आणि म्हणून हे अतिशय आश्वासक आहे. आणि आज तुम्ही म्हणताय 14,500, मी आकडा ऐकूनच थक्क झालं की एवढी मंडळी एका वेळेला शिक्षण घेऊ शकतात आणि त्या सर्वांना एक उत्तम मार्गदर्शन त्या करतात आहे, याचं मला खरोखर अभिमान वाटतो. आणि खरंच म्हणूनच मला आज आनंद वाटतोय की आज तुमच्याबरोबर बसून मला बोलता येत आहे आणि मी बोलतोय, हे मला जास्त आनंद आहे. नाही, हे आमचंही भाग्य आहे की संधी आम्हाला मिळाली. आणि एकटं कोणी काही करत नसतं. संस्थेत जे कार्य होतं, संस्थेत जे आमचे कार्यकारी अधिकारी आहेत ती पण जवळपास 80 लोकांची टीम झाली आहेत आणि सगळे एकनिष्ठतेने, त्यांना आपण काहीच देत नाही, त्यांना फक्त शास्त्राचं कार्य करायचं आहे आणि ते करतात. अतिशय कमाल आहे. म्हणजे ज्या वेळेला मॅनेजमेंट ही गोष्ट पाहिली तर ती अत्यंत परिपूर्ण, ज्ञान बघितलं अत्यंत परिपूर्ण, लोकसंपर्क बघितला अतिशय परिपूर्ण. कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या कमकुवत आहे? एकही नाही. उलट मी तर म्हणतो तुम्हाला फक्त मॅनेजमेंट जरी समजून घ्यायची म्हटली ना तरी फक्त तुम्ही डॉक्टर ज्योती जोशींची मॅनेजमेंट कशा पद्धतीने ते बघावं. त्यांच्या ज्ञानाचा विचार केला तर तुमचं आयुष्य पूर्णपणे त्याच्यात जाऊ शकते, इतकं ज्ञानाचा साठा सगळा आहे. या सगळ्याच गोष्टी अतिशय परिपूर्ण तुमच्याकडे आहे. आणि म्हणून एक उत्तम ज्योतिषी तयार होणं ह्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून जर होत असतील तर मला असं वाटतं की ते एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढे परिस्थिती अशी की आजही अनेक मंडळी छातीठोकपणे सांगतात की आम्ही डॉक्टर ज्योती जोशींच्या कडे शिकलेलो आहे, आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत, आम्ही त्यांचे शिष्य आहोत. हा एक फार मोठा बहुमान आहे. कारण तुम्ही सांगण्यापेक्षा तुमचे विद्यार्थी गावभर जिथे कुठे जातात तिथे छातीठोकपणे हे सांगू शकतात, हा आपल्यासाठीचा सगळ्यात मोठा बहुमान आहे. धन्यवाद गुरुजी. आपण ज्योतिष तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रत्येकाला माहिती आहात आणि वर्षानुवर्ष समाजातील लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी सतत कार्यरत असतात. हो. तर तुमचे काही अनुभव आम्हाला ऐकावेसे वाटतात. काय सांगावं, अहो इतके अनुभव आहेत. पण मला असं वाटतं
की ठीक आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी हा विचार करतो की त्याचा प्रश्न नेमका काय आहे किंवा त्याला त्यातनं तो किती त्रासलेला आहे आणि या त्रासातून त्याला लवकरात लवकर बाहेर येणं ही त्याची अपेक्षा आहे. आणि मग त्यासाठी म्हणून आपल्याला त्याला कोणत्या उपायांना सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ, गुरुजी मला मंत्रीपद हवं आहे आणि तुम्ही सांगितलं सत्यनारायणाची पूजा कर. अरे काय सांगतोय हे, तुला अपेक्षा काय, तू सांगतो काय. म्हणजे ज्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांना उपाय आपल्याला देता आला पाहिजे. आम्ही अनेक महिलांना अगदी घरगुती उपाय सांगतो की त्याच्यात रुपये खर्च नाही, पण एवढं नियमात मात्र तू कर ग बाई, तुला निश्चितपणे त्याचे फायदे होतील. त्यामुळे मला असं वाटतं मॅडम, मी काय तुमच्या समोर अनुभव सांगावे असे. आता तुम्हाला काही कमी अनुभव नाही आणि तशाच स्वरूपाचे अनुभव येतात आणि याचं एक खूप समाधान मिळतं की आपण सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्यात, याचं मिळणारं समाधान त्यांच्या दक्षिणेपेक्षा फार मोठं असतं. खूप मोठं असतं, ते मोल करता येत नाही. खरंच छान. आपली हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती, याचा ज्योतिषशास्त्राशी असलेला संबंध तुम्ही सुरुवातीलाच सांगितला. अगदी बरोबर. तर त्यामागे अजून काही पार्श्वभूमी सांगता येईल का? मॅडम, मला असं वाटतं बघा की आपली हिंदू संस्कृती म्हणजे सनातन धर्म ज्याला आपण म्हणतो, त्या धर्माचाच एक अंग मग ज्योतिष म्हणता येईल. बरोबर. मग का ज्योतिषशास्त्र हे जसं हिंदू धर्मियांचं आराध्य आहे, बरोबर, एक उत्तम माध्यम शास्त्र म्हणता येईल असं ते आहे, तर मग इतर जे धर्म आहेत त्यांच्याकडे पण आहे का? तर मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जसं हिंदू धर्मातली मंडळी ज्योतिषशास्त्राला मानणारी आहेत आणि काही बोटावर मोजणं इतकी आपलीच मंडळी टीका करणारी पण आहे, तसं प्रत्येक धर्मामध्ये या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यांच्या त्यांच्या शिकवणीप्रमाणे त्या आहेत आणि ज्या तुमच्या मानवी जीवन कसं उन्नत आणि उत्तम व्हावं हे सांगणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक धर्माचा त्यांच्या ज्योतिषशास्त्राशी नावं त्याचे वेगळे वेगळे. पण मात्र आपला जर विचार केला तर सनातन धर्माच्या सुरुवातीपासून ज्योतिषशास्त्र आहे. आपण वराहमिहिरचं नाव घेतोय, पण हे वराहमिहिर काही मूळ नाहीये, त्याच्या आधीपासून ज्योतिषशास्त्र आहे. फक्त ते तुम्हाला सुलभ रीतीने काही ऋषींनी आपल्यापर्यंत ते पोहोचवले आणि त्यामुळे सनातन संस्कृती आणि ज्योतिषशास्त्र याची सांगड आहेच ती आणि ती तशीच राहणार. वराहमिहिर यांची कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मी ज्योतिषशास्त्र वगैरे मानत नाही, हे सर्व थोतांड आहे असं म्हणणाऱ्या लोकांसाठी आपला फुकटचा सल्ला खुल्लम खुल्ला. मॅडम, मी आपल्याला सांगतो, पहा कसं असतं की ज्योतिषशास्त्रावर टीका करणारी दोन प्रकारची मंडळी आहेत बरं का. एक ज्यांना ज्योतिषशास्त्र माहितीच नाहीये, बरोबर, ज्यांनी अभ्यासच केलेला नाही, त्यांना ज्योतिषशास्त्रातलं अ म्हणतात ठ माहित नाही, अशी मंडळी विशेषतः शास्त्रावर टीका करणारी आहेत, मान्य. पण दुसरी मंडळी अशी पण आहेत की ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे, ज्यांना त्यातलं माहिती आहे, ते ज्योतिषशास्त्र मानतात पण फलज्योतिष मानत नाही. बरं. फलज्योतिष न मानण्याचं काही कारण असं की तुम्ही मोठमोठ्या साखर सम्राटांकडे जाता, तुम्ही नेते अभिनेत्यांकडे जातात, तुम्ही क्रिकेटियर्सकडे जातात आणि भरपूर पैसा मिळवतात, हे देखील त्यांच्या डोळ्यात येतं. आता पैसा मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबावर अवलंबून आहे. पूर्वदत्तेषु यत् धनम असं म्हटलं गेलेलं आहे. पण मात्र टीका करण्याला ते देखील कारण पुरेसं होतं. दुसरी गोष्ट, एकच पत्रिका 3 ज्योतिषांकडे 4 ज्योतिषांकडे गेलं तर मात्र त्यांचं फलित वेगळं वेगळं सांगितलं जातं कित्येक वेळेला, बरोबर. कारण प्रत्येक जण आपापल्या ज्ञानाप्रमाणे तो त्यांना मार्ग सांगत असतो. मग याच्यावर देखील टीका होते की का एकच पत्रिका या ज्योतिषांकडे असं सांगितलं, दुसऱ्यांकडे मात्र दुसरं सांगितलं. पण प्रत्येक ज्योतिषाचा मात्र एक निश्चित असतो मार्ग की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला मार्ग देता आला पाहिजे. तो त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे देतील. कोणी फक्त तुमचं जन्मकुंडली बघून सांगेल, कोणी महादशा अंतर्दशा बघतील, कोणी भावचलित बघेल, कोणी नवमांश बघेल. प्रत्येकाचं बघण्याचं दृष्टी वेगळी वेगळी जरी असली तरी सुद्धा प्रत्येकाचा उद्देश एकच असतो की येणाऱ्या जातकाला मला रिझल्ट द्यायचा आहे. आणि तो जर रिझल्ट कोणत्याही का माध्यमातून तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही केवळ त्या फलिताचाच विचार करा. बाकी ज्योतिषशास्त्र थोतांडे का याचा फार विचार करू नका. शेवटी प्रत्येक गोष्ट ही मानण्यावर आहे. प्रत्येक गोष्ट की नाही मी आपल्याला मानतो डॉक्टर ज्योती जोशी अतिशय महान ज्योतिषाचार्य आहेत हे मानण्यावर आहे. मी मानतो, तो माझा प्रश्न आहे, माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे त्या गोष्टीवर. आणि त्याच्यामुळे कोणी ठेवावी कोणी न ठेवावी तो त्याचा प्रश्न. त्याच्यामुळे मी त्या याच्यात पडत नाही. खूपच छान गुरुजी. आपण झी मराठी चॅनलवर
रोज सकाळी पाहतो की तुम्ही भविष्य सांगायला सुरुवात करता, म्हणजे राम राम महाराष्ट्र. हो, अगदी योग्य, बरोबर. यापासून सुरुवात करता. मग इथे तुमच्या मनातील प्रभू रामचंद्राविषयी किंवा रामलल्लाविषयी असलेला आदर दिसून येतो. तर त्याविषयी काही प्रश्न विचारते. अगदी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराविषयी तुमचं मत काय? बापरे, फार आतला प्रश्न विचारला तो. म्हणजे अगदी मनालाच हात घातला म्हणतो ना आपण, तसा तो विषय करतो. कारण प्रत्येक व्यक्ती, मग मी असं म्हणतो की ती हिंदूच असली पाहिजे का, मुस्लिम असली पाहिजे का, ख्रिश्चन असली पाहिजे का, सिख असली पाहिजे असं नाही. प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात तो राम वसलेला आहे. आपण म्हणतो ना, यात काही राम नाही राहिला आता, बरोबर. आणि म्हणून बघा कसं आहे की जाणाऱ्या व्यक्तीबद्दलही आपण तेच म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम, जपही तोच सांगतो. जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अंत्ययात्रेत आपण रामनामातच जप करतो. त्याच्यामुळे तो जन्माला येण्यापासून ते मृत्यूपर्यंत राम काही सुटत नाही. आणि त्यामुळे ही समस्त सगळ्या हिंदू धर्मियांच्या आस्थेचा तो विषय होता. गेल्या 500 वर्षांपासून ज्याच्यावर आंदोलनं झाली, शेकडो मंडळींनी आपलं बलिदान दिलेलं आहे, प्राणांची आहुती दिलेली आहे. पण मात्र त्या रामलल्लाच्या जागी त्यांच्या जन्मभूमीमध्ये एक अतिशय दिव्य आणि भव्य असं त्यांचं मंदिर व्हावं, ही जर अपेक्षा हिंदूंची आहे तर त्यात काय चुकीचं आहे? आणि ते असायला हवं. अन्यथा आपण कमी पडलो रामरायाला तिथे बसवण्यामध्ये, असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ता आपल्या समस्त सगळ्या देशवासियांसाठीचा अभिमानाचा भाग असा आहे की येणाऱ्या 16 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत होणारा जो महोत्सव आहे, प्रतिष्ठा महोत्सव, तो प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कुठेतरी उत्साहवर्धन करणारा तो कालावधी म्हणता येऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजयाच्या मोहिमेवर महाराजांनी अनेक मंदिराची पुनरुभारणी केली. अहिल्याबाई होळकर यांनी देखील अनेक हिंदूच्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. भारतामध्ये जी काही मंदिरं शिल्लक आहेत ती केवळ छत्रपती शिवाजी महाराज, अन्य हिंदू राजे यांनी दिलेल्या लढ्यामुळे शिल्लक आहेत. हिंदूची प्राचीन संस्कृती भारतापुरती राहिली तर आपले आता आदरणीय मोदीजी कार्यरत आहे. आता आपण असंही म्हणू शकतो की मोदीजी म्हणजे हनुमानजी, आणि खारुताई तर किती आहे ते आता आपण मोजूच शकत नाही. म्हणजे रामजीच्या सेतूला एक खारुताई होती, पण आता रामलल्लाच्या मंदिराला किती खारुताई आहेत आणि त्या काय काय कार्य करतायत, त्याबद्दल थोडं बोला ना. मॅडम, हा अतिशय दिव्य असा प्रश्न आहे. 8 ऑगस्ट या दिवशी या देशाचे अतिशय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी जेव्हा भूमिपूजन झालं, त्यावेळेला प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने असं वाटायला लागलं की बस आता निश्चितपणे इथे राम मंदिर होणार. मॅडम, आमची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्या दिवसापासून ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत एक भव्य अनुष्ठान सुरू आहे सध्या. बरं. आणि त्या संपूर्ण त्याची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला आम्ही प्रतिनिधित्व देतोय. 26 जिल्ह्यांमधले प्रत्येक जिल्हे जे आहे ते आपल्याला एक जिल्ह्यातले 7-7 गुरुजी त्या ठिकाणी बसवतोय. 15-15 दिवसाचं सत्र सुरू आहे. प्रतिपदा ते पौर्णिमा, प्रतिपदा ते अमावास्या, असं अतिशय सुंदर सत्र त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एकच इच्छा आहे की फक्त रामलल्लाचं या ठिकाणी बसावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण रामलल्लाचं ज्या वेळेला प्रतिष्ठा होईल त्याच्यानंतर दर्शन करू, पण याच्या आधी जी कोणी मंडळी अयोध्येत जाऊन आलेली आहे, त्या छोट्याशा जागेमध्ये रामलल्लाचं दर्शन करून आलेली, त्यांनी जर तिथे असलेले 200 आश्रम आहेत, मठ आहेत सगळे अयोध्येमध्ये, तिथे जर तुम्ही जाऊन बघितलं, त्या मठांना जर तुम्ही भेटी दिल्या, तर असं लक्षात येईल की त्यातले कित्येक महंतांनी 20 वर्षापासून 22 वर्षापासून अन्न सोडलेलं आहे. इतके कठीण नियम करतात ते की फक्त गाईच्या दुधावर ते जगतात. ते फक्त एकच इच्छा आहे की आम्हाला एकच इच्छा आहे की त्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा व्हावी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या उचंबळून आलेल्या आहे की केव्हा एकदा तो क्षण येतो आणि जगभरातल्या सगळ्या मंडळींना तो पाहता येईल. अर्थात आपल्याला कल्पना आहे की अयोध्येचं क्षेत्र जरा लहान असल्यामुळे सगळ्या लोकांना यायला त्यांनी परवानगी दिलेली नाही. मग त्यांनी अशी एक हे केली आहे समितीच्या वतीने की प्रत्येक गावामध्ये राम मंदिर आहे किंवा मारुती मंदिर तर असतंच,
तर तुम्ही आपापल्याच गावामध्ये राम मंदिरामध्ये अशा पद्धतीचं एक लघु अनुष्ठान जप करा, त्या दिवशी नामसाधना करा, ज्या दिवशी तिकडे प्राणप्रतिष्ठा होईल. त्याला कारण असं की जर सगळ्यांना मोकळीक दिली तर अयोध्या क्षेत्रामध्ये लोक मावणार म्हणजे कुंभमेळ्यापेक्षा सुद्धा दिव्य स्वरूप 40 लाख लोक जर जमले तर काय होईल. तर म्हणून असा विचार करून त्यांनी आपापल्या ठिकाणी जे जे राम मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, तिथे तुम्ही अनुष्ठान करा आणि तिथे ते कार्यक्रम सुरू असेल. आणि संपूर्ण राम मंदिराचं जे काम आहे 1800 मंडळी 3 शिफ्ट मध्ये काम करतात ते सध्या. 1800 मंडळी 3 शिफ्ट मध्ये काम करतात. ते मशिनरी बघितली तर आपण थक्क होऊन जाऊ की बापरे केवढी मशिनरी तिथे आणि काय काम होते. संपूर्ण मार्बल जो आहे तो राजस्थान मधून नक्षीकाम करून येतोय आणि बारीक नक्षीकाम फक्त इथे होतंय अयोध्येमध्ये. पण तरी सुद्धा ते काम आता पूर्ण होत नाहीये. जरी 22 तारखेला जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली तरी पुढेही मंदिराचं काम जवळजवळ 4 वर्ष चालत राहणार. आणि ज्या वेळेला ते 4 वर्षानंतरचं ज्या वेळेस तुम्ही ते राम मंदिराचा नजारा बघाल तर मला असं वाटतं की परदेशातून येणारा भारतात येणारा व्यक्ती आता पहिल्यांदा त्याला ताजमहाल बघावा असं वाटत होतं, तर त्या ऐवजी आता त्याला हे वाटेल की नाही अयोध्येतलं राम मंदिर बघितलं पाहिजे. आणि इतकं दिव्य स्वरूप त्याचं असणार आहे आणि अतिशय छान. म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांसाठीच तर तो कालावधी अतिशय सुंदर असा असेल आणि खूप छान. म्हणजे त्याबद्दल काय बोलावं, म्हणजे तिथे आपण शब्दातीत होऊन जातो, शब्दच नाही तिथे. खूपच छान. म्हणजे परदेशी प्रवासी भारतात येईल आणि तो सरळ रामलल्लाचं मंदिर पाहण्यासाठी येईल, याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की अनेक खारुताई, आता तुम्ही जे जे सांगितलं तर प्रत्येक खारुताईला वाटा आहे. त्यांना मंदिरासाठी 1100 कोटीची गरज होती तर 3300 म्हणजे पहिल्यांदा आकडा खूप मोठा वाटला, परंतु त्याच्या 3 पट पैसे ऑलरेडी जमा झालेले. म्हणजे लोकांच्या भावना ह्या खूप मोठ्या आहेत. आपण जर राम जन्मभूमीचा इतिहास पाहिला, कोणतीही गोष्ट सहज बदलत नाही. जीव जंतू प्राणी यांना प्रसूती वेदना या होत असतात, त्या सहन केल्या की नंतर काहीतरी चांगलं समोर येतं आणि तेव्हाच चांगले दिवस पाहायला मिळतात. तर असे अच्छे दिन आपल्याला बघायला मिळतील का? मॅडम आपल्याला कल्पना आहे की आपण जेव्हा व्यक्तीची पत्रिका बघतो तेव्हा त्याच्या उत्कर्षाचा कालावधी कोणता, होय की कोणत्या कालावधीनंतर याचा उत्कर्ष उत्तम होईल हे आपण पाहत असतो. तसं मी असं बघितलंय की देवस्थानांच्याही बाबतीत बरं का. मग बरं त्याला मला सांगतो, आता 100 वर्ष झाले शिर्डीमध्ये साईबाबांचं समाधीला 100 वर्ष पूर्ण झाले. खास त्यावेळेला मोदीजी आले होते, बरोबर. पण मात्र ज्यावेळेस स्वतः साई हयात होते त्यावेळेस लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. अक्षरशः त्यांच्या झोळीमध्ये विटकरीचे तुकडे टाकायचे, खूप त्रास, अनंत यातना त्यांना दिल्या. आज अख्खं मंदिर सोन्याचं करणं चाललंय. कशाची कमतरता आहे? जगभरातलं सर्वोत्तम आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थान ते झालेलं आहे. पण मात्र शिर्डी देवस्थानला सुद्धा जर तुम्ही बघितलं, इतिहास बघा त्याचा, एक कोणीतरी पिक्चर मधला एक नट मनोज कुमार नावाचा तिथे जातो काय आणि काय त्याची श्रद्धा त्या साईंवर होते काय, त्याच्यावरून त्यांनी एखादा सिनेमा काढावा काय आणि जगभर मात्र मग साईचे सगळे भक्त तयार होतात काय. कोणीतरी एक व्यक्ती कॅसेट कंपनीचा मालक गुलशन कुमार त्या शिर्डीच्या शेजारी कुठेतरी एक ते शिळा बघतो काय आणि त्याला असं लक्षात येतं की अरे याचा फार मोठा इतिहास आहे आणि म्हणून शनी शिंगणापूरचा तो प्रचार करतो काय. आणि आज तिथलं स्वरूप जर बघितलं म्हणजेच याचा अर्थ असा की देवस्थानच्या देखील उत्कर्षाचा एक विशिष्ट कालावधी ठरलेला आहे. तसं राम मंदिराच्या माध्यमातून निश्चितपणे देशाचं सुद्धा उत्कर्षाचा कालावधी सुरू झालेला आहे. अरे रामलला एकदा बसल्यानंतर रामराज्य या देशामध्ये येणार आणि अशा पद्धतीने जिथे रामराज्य येतं त्या ठिकाणी 8ही दिशा 8 दिशा सगळ्या आपल्या होऊन जातील. आणि त्याची सुरुवात कुठून होईल तर ती भारतातून होईल, खास करून अयोध्येतून होईल. आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरतील ते आपले मोदीजी ठरतील किंवा त्यांना त्यांचे सगळे सहकारी ठरतील. पण एवढं मात्र निश्चित आहे की ज्या ठिकाणी रामलला एकदा आले तिथे रामराज्य येणार, यात कोणताही आपण विचारच करू शकणार नाही. इतकं ते सुंदर सगळं चित्र पुढचं असेल यात काही शंका नाही. होय होय, बरोबर बोललात गुरुजी. आपण मेदनीय ज्योतिषी हा महत्त्वाचा भाग असतोच. मला असं आठवतं काहीतरी 2-3 वर्षापूर्वी यावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि हा विषय पण दिलेला होता की 2023 पासून भारत जागतिक नेतृत्व घ्यायला सुरुवात करेल आणि 26-27 नाही ते म्हणजे भारतीय पत्रिका पाहून त्या पलीकडे काही नाही.
विदेशातील लोक भारतात येतात, रामायणाचा अभ्यास करतात, हो परंतु विकत तिथे पिकत नाही. सॉरी, पिकत तिथे विकत खरंच आहे, नाही. खरंच आहे, अगदी बरोबर. तर भावी पिढीला धर्म शिक्षण मिळायला हवं, हो त्यासाठी काय प्रयत्न मॅडम, करावे? इतका सुरेख प्रश्न आहे खरं तर हा. मी असं म्हणतो की जीवन कसं असावं ते तुम्हाला रामायण शिकवतं. होय, हो, जीवन कसं असावं असावं. हे जर तुम्ही बघायचं म्हटलं ना तर रामायणाशिवाय दुसरा ग्रंथच नाहीये. पण लोकांना ते नको यावं, ते नको आहे की भावाभावांमधलं प्रेम कसं असावं. म्हणजे राम आणि भरतांच्या बाबतीत तर आपण जर एक एक प्रसंग जर ऐकले तर आपल्या डोळ्यात पाणी येईल की काय ते बंधुप्रेम म्हणायचं, काय आपल्या पत्नीवरचं प्रेम हे किती असावं, म्हणजे आपल्या पित्यावरचं प्रेम काय असावं. म्हणजे वचन दिलं वडिलांनी, पाळतोय मुलगा, असा आजच्या काळात विचार तरी आपण करू शकू. तिथे जर आजच्या काळातलं राम असतं तर म्हणाला असता, ओ नका शहाणपणा करू, 3 बाहेरची पोरगी करून आणली मी मिथिला नगरीवरून आणि ते तुम्ही तुमच्या बायकोला काय वचन दिले असतील ते राहू द्या, माझा राज्याभिषेक करून द्या. बरोबर. पण असं नाही ना. अहो, राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी हे कळतं की नाही उद्यापासून मला वनवासात जायचंय. तर इतकं दिव्य आहे त्यांची आपल्या भक्तावरची देखील प्रेम. आपण बघितलं तर राम हनुमानाबद्दल काय बोलावं. अरे मी तर म्हणतो की रामायण जो कोणी वाचेल ना तो शत्रू कसा असावा हे सुद्धा एक मूर्तिमंत उत्तम उदाहरण म्हणजे रावण आहे. रावण. हो, 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 हो. तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो मॅडम, होय. की रावणाचं जीवन कसं आहे, कशाची कमतरता होती रावणाला मला सांगा. 7 लाख सोन्याची घर आहे त्याची, 7 लाख सोन्याची, पत्रा लावलेली नाही, सोन्याची घर. दुसरी गोष्ट, पराक्रम किती म्हणावा, सगळे देव कामाला लावले त्यांनी, बंदी म्हणून ठेवलेले. गणेश गाढवे वळी, म्हणजे बुद्धीचा दाता गणपती तिथे गाढवं वळण्याचं काम लंकेत करतोय. हनुमंतरायांचे वडील पवनदेव रस्ते झाडण्याचं काम करतात, वरुण देव कपडे धुण्याचं काम करतात, अश्विनी कुमार त्यांच्या पत्नींचा मेकअप करण्याचं काम करतात. पत्नींची संख्या 355, आपल्याला मंदोदरीच माहिती आहे फक्त. बरोबर. मुलांची संख्या 1.25 लाख, आपल्याला फक्त मेघनाथ माहिती आहे किंवा अक्षय माहिती आहे. तर एवढं सगळं आहे. असं असताना सगळ्या ग्रहांना राजसिंहासनावर जाताना पालथं घातलं आणि त्याच्यावर पाय ठेवून जायचा आणि सिंहासनाच्या खाली शनीला पालथं घालून त्याच्यावर सिंहासन ठेवून स्वतः बसायचा. तो जेव्हा बाहेर पडायचा रावण त्यावेळेला सूर्य सुद्धा मंद, वायू देखील मंद, केस देखील उडता कामा नये. त्याची जर वक्रदृष्टी आपल्यावर गेली तर काय होईल. काय दरारा होता, भयानक होतं सगळं. मग असं आपण म्हणू की एवढं त्याच्याकडे सगळं जर होतं, पराक्रम होता, सगळं काही होतं, तर मग वरचा मधला रिकामा असं म्हणतात. त्या युगामध्ये त्याच्या एवढा विद्वान कोणी झाला नाही, त्याच्या एवढा विद्वानच कोणी नव्हता. आजही आमच्याकडे वेद पाठशाळेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना जो पदपाठ शिकवला जातो तो रावणाने तयार करून ठेवला, जे आम्ही आजही भोगतोय. बघा काय विद्वत्ता आहे. दुसरी गोष्ट, मग कोणी म्हणेल नाही देवावर त्याचा विश्वास नसेल, असा त्याचा दिनक्रम होता की पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान झालं, सोळ नेसला की पूजेची तयारी करायला 14 लोक नेमलेले. एकदा तो पूजेला मांडी घालून बसला की 7 तास त्याचं रोजचं पूजन हवन चालायचं. म्हणजे देवावर विश्वास नाही असं म्हणता येणार. रोज ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मदेव स्वतः यायचे, वेद स्वाध्याय करून जायचे. पूजा सगळी आटोपली की कैलासावरून भोलेनाथ स्वतः यायचे की झाली का रे पूजा, वा आता. मग तो बेल फुलं त्यांच्या मस्तकावर वाहणार, भोलेनाथ जाते. म्हणजे सगळं काही आहे. मग आयुष्य कमी होतं का? नाही ना. आयुष्य किती 14 चौकडीचं दिलेलं आहे ब्रह्मदेवांनी, कारण त्यांचा पंटू येतो. 14 चौकडी म्हणजे एक चौकडी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. अशा 14 वेळेला 4 युग फिरतील एवढंच दे. पण तरी देखील मग का बरं गेला अकाली? त्याला 3 कारणं. नंबर 1 की भयंकर अहंकार. अहंकाराचं दुसरं नाव म्हणजे रावण. दुसरं जर बघितलं तर स्त्रीचा अपमान, शक्तीचा अपमान झाला ना, जगज्जननी जानकीचा अपमान झाला, सर्वनाश झाला. आणि तिसरं म्हणजे ब्राह्मण असून कधी दान नाही घडलं त्याच्या हातून. तुम्ही जर संपूर्ण रामकथा बघितली, ज्याच्याकडे 7 लाख सोन्याची घरं आहे, सगळीकडे त्याचाच बोलबाला आहे, पण त्यांनी कधी 1 तोळा सोन्याचं दान केल्याचं तुम्हाला कधीच आठवणार नाही. ह्या 3 कारणांमुळे रावणाचा नाश झाला. त्यामुळे मला असं म्हणायचंय की ज्या वेळेला मेघनाथचा वध झाला लक्ष्मणाच्या माध्यमातून, तेव्हा रावणान पहिल्यांदा महालाचे दरवाजे बंद करून धाय मोकलून रडला. नाही तर रावण कधीच रडला नाही आयुष्यात. पण मेघनाथ म्हणजे त्याचा प्राणच होता तो गेल्यानंतर. आणि सांगितलं कोणालाही पाठवू नका. आणि तेवढ्यात तो दरवाजा उघडला गेला. पाहिलं तर मेघनाथची पत्नी बघितली आणि कपाळ उघडं पाहिलं आणि तिला पाहून अजूनच त्याचा बाण सुटला आणि तो रडायला लागला. मग तिने सांगितलं की मामनजी, मी एका कामासाठी आलेली. काय? माझा प्राण असलेले माझे पती तर काय आता शिल्लक नाही शरीराने, ते गेले.
तर मी त्यांच्या मागे आता जगू इच्छित नाही, तर मी त्यांच्या मागे सती जाऊ इच्छिते आणि आपण सासरे म्हणून मी आपली परवानगी घ्यायला आलेली आहे. तर हे ऐकल्यानंतर तर रावणाला अजूनच भरून आलं की माझ्या डोळ्यासमोर माझी सून आता सती जाईल बा. तेव्हा रावणाने असं सांगितलं, बेटा तू जर सती गेली तर तुझा जन्माचं सार्थक होईल, पण माझी एकच विनंती आहे, काय, सती जाण्यापूर्वी त्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन मग सती जा. वाह. तर ती तडकली भडकली, तुम्हाला लाज नाही वाटत? तुमचे शत्रू आहे, अजून युद्ध सुरू आहे आणि शत्रूकडे मला तुम्ही पाठवताय, तिथे माझा बलात्कार होईल, माझ्यावर अत्याचार होईल आणि तुम्ही मला सांगता तिथे जा. तेव्हा राम काय आहे हे वर्णन जे रावणाने केलेले, हो हो हो, अरे भक्त तर करतीलच, पण जिथे शत्रू सुद्धा रामनामाचं इतकं जर गुणगान गातोय, याचाच अर्थ राम हा प्रत्येकामध्ये विसावलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे शिक्षण खरं तर आजकालच्या मुलांना दिलं पाहिजे. तुमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, ते आनंदाची गोष्ट, काही हरकत नाही, पण संस्कृती विसरली ना, परंपरा विसरली ना. राम आणि कृष्ण देखील माहिती नाही त्यांना, मुळात आईबापांनाच माहिती नाहीये, कारण दोघं जण पैसे कमवण्याच्या इतक्या स्पर्धेला लागलेले आहे की कोण किती पैसे मिळवतं. मुलं पाळणा घरात, शिवाय कॉन्व्हेंटमध्ये. कशी आपली संस्कृती त्यांना कळेल, कशी त्यांना नाते कळतील. म्हणूनच काय होत गेलंय की सगळं कुटुंब व्यवस्थाच आपली तुटक व्हायला लागलेली. आणि या सगळं कुटुंब व्यवस्था जर पक्की व्हावी असं वाटत असेल तर रामायण त्यांनी बघावं किंवा रामायण ऐकावं, तो सर्वोत्तम उपाय आहे. मी तर असं म्हणतो की अभ्यासक्रमात त्याचा उल्लेख झाला पाहिजे किंवा समावेश केला पाहिजे, तर मात्र नवीन पिढी उत्तम रीतीने तयार होऊ शकेल, एवढा मला पूर्ण विश्वास आहे. आपले शिवाजी राजे त्यातून घडले, संभाजी कारण जिजाऊ तेच शिकवत होत्या. अगदी अगदी. अजून एक, आता तुम्ही रावण यांच्या ज्ञानाबद्दल बोललात किंवा रामाबद्दल, शत्रू कसा असावा, तर रावण यांनी 2 वेळा मोठ्या पद्धतीने सांगितलं की राम कसा आहे. बरोबर. आणि रामाने सुद्धा, रावण जेव्हा शेवटचे श्वास घेत होते तेव्हा लक्ष्मणाला पाठवलं की जर तुला जगातील सगळ्यात उत्तम ज्ञान पाहिजे असेल तर तू जा. अगदी खरी गोष्ट. मग लक्ष्मण गेला, पहिल्यांदा डोक्याजवळ बसला, रावण काहीच बोलले नाही. तुम्हाला ज्ञान हवं असेल तर पायाजवळ बस. अगदी सत्य. म्हणजे रामाने सुद्धा तेवढंच सन्मान रामाच्या मनात होता, शत्रू असला तरी सन्मान होता रावणाबद्दल. खूपच छान. मला अजून एक सांगावं असं वाटतं की ज्योतिषशास्त्र किंवा आपली भारतीय संस्कृती ही प्रत्येक कुटुंबासाठी किती उपयुक्त आहे. तर एक लहानसा प्रसंग मला तो फार छान वाटला, तो की सत्ययुगामध्ये देव आणि दानव कसे होते, तर देव स्वर्गात असायचे आणि दानव सगळे पाताळात असायचे. बरोबर. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुग म्हणजे प्रभू रामचंद्राचं. त्यावेळेस जर बघितलं तर दोघंही एकाच ठिकाणी होते, मृत्यू लोकामध्ये. म्हणजे अयोध्येला हे होते, लंकेला ते होते. म्हणजे देव आणि दानव आता जवळजवळ आलेले होते. त्याच्यानंतर द्वापर युग आलं तर देव आणि दानव एकाच घरात आले, कौरव पांडव. बरोबर, एकाच घरात आले. आणि कलियुग आलं. कलियुगात प्रत्येक व्यक्ती देव पण आहे, दानव पण आहे. क्या बात आहे. तर ते प्रत्येक व्यक्तीत देव आणि दानव आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की त्या देवाची आपल्याला शक्ती वाढवायची का दानवाची वाढवायची हे मात्र प्रत्येकाने ठरवावं. आपली संस्कृती, आपलं शास्त्र इतकं गहन आणि इतकं सुंदर आहे. तुम्ही जर याचा अभ्यास केला, याचा अवलंब केला तर आपण स्वतःचं जीवन निश्चितपणे उन्नत करू शकतो, हे तितकंच महत्वाचं आहे. होय होय होय. खूपच छान गुरुजी. म्हणजे अगदी छान गोष्ट सांगितली की देव सुद्धा तुमच्यात, दानव सुद्धा तुमच्यात. खरी गोष्ट आहे. आता कोणतं वाढवावं कोणतं थांबवावं ही तुमची आवड, तुमची निवड. राम राज्याविषयी थोडस बोला. मॅडम काय बोलावं, इतकं बोलण्यासारखं आहे. पहा, राम राज्य म्हणजे नेमकं काय. ज्या वेळेला जानकीजींचे म्हणजे सीताजींचा त्याग केला रामजींनी, त्या त्याग केल्यानंतर श्रीमद भागवतामध्ये 13 सहस्र वर्ष असं म्हटलं गेलेलं आहे आणि रामकथेमध्ये 11 सहस्र वर्ष म्हटलं गेले की रामजी किती वर्ष राज्य चालवलं, तर 11,000 वर्ष. किंवा किती चालवलं तर ते 13,000 वर्ष चालवलं असं म्हणतात. पण एवढं दिव्य सगळं राज्य चालवत असताना पत्नीचा त्याग केल्यानंतर रामजी कसे राहिले, तर 3 गोष्टी त्यांनी कधीही केल्या नाही. नंबर 1, पत्नीचा त्याग केल्यानंतर गादीवर कधी झोपली नाही. होय. चक्रवर्ती सम्राट राजा या भूलोकीचा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ राजर्षी असलेला राजा गादीवर कधी झोपले नाही. दुसरी एक गोष्ट की पत्नीचा त्याग केल्यानंतर रामजींनी कधी मिष्टान्न म्हणजे गोड खाल्लंच नाही. होय. कधीच नाही.
आणि रामजींचा तिसरा नियम असा की पत्नीचा त्याग केल्यानंतर कधीही सुवर्णाचा अलंकार अंगावर धारण केला नाही. नियम फक्त राजासाठीचा असा की राजसिंहासनावर बसताना राजमुकुट आणि राजदंड धारण करावा लागतो, तेवढ्या पुरताच ते करायचे. असा दिव्य राजा होणं शक्य आहे. बरं, ज्याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. म्हणजे कामाचा जर तुम्ही विचार केला तर ज्या वेळेला रावणाची सुनबाई भेटायला आली तर रामजीच रडायला लागले. नुसती सावली पाहिली स्त्रीची तर, आणि सांगितलं, बेटा मला माहिती आहे तुझे पती गेलेले आहे, पण तू रडू नको. वाटलं तर माझं अयोध्येचं राज्य मी देतो, पण मात्र तू अश्रू गाळू नको. म्हणजेच काय की स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं सुद्धा कधी पाहवलं नाही असे आमचे रामजी. क्रोधाचा विचार केला तर आयुष्यात कधी क्रोधच केल्याचं माहिती नाही. लोभ जर आपण विचार केला तर तुम्ही विचार करा की आमच्याकडे चित्रकूट नावाची एक भूमी, ज्याला आम्ही त्यागभूमी मानतो, जिथे दोन भाऊ लढतात आहे, चर्चा करतात आहे, वाद करतात आहे 3 दिवस पर्यंत. एक भाऊ म्हणतो नाही 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 दादा, मला राज्य करणं जमणार नाही, राज्याभिषेकाची तयारी मी इथे घेऊन आलेलो आहे, तुमचा इथेच राज्याभिषेक करून तुम्ही अयोध्येकडे जा आणि मी तुमच्या वतीने वनवास. आणि हे म्हणतात नाही, वडिलांना वचन मी दिलेले आहे, तू राज्य चालव आणि मी हे करतो. आता मला सांगा, शेजारी जानकी बसली, आजकालची जानकी असते तर काय केलं असं? कोपराने असं केलं, नका शहाणपणा करू, द्यायला आला तर चाव्या घेऊन टाका, चाव्या नका शहाणपणा करू. पण तेव्हाची जानकी देखील बघा कशी होती. त्याचप्रमाणे तुम्ही बघा, वालीचा वध केला, किष्किंधा नगरी सुग्रीवला देऊन टाकली. अहो, इकडे तर अजून सेतू तयार पण नाही केला, रामेश्वराची स्थापना केली, बिभीषण येऊन मिळाले, बिभीषणाचा राज्याभिषेक की पुढचा लंकेचा राजा तू होशील. मला सांगा, कुठे लोभ दिसतोय? काहीच नाही, कधीच नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, असा दिव्य चरित्र असणारं रामचरित्र प्रत्येकांनी शरण करावं आणि त्याचं काहीतरी आपण निदान आपल्या जीवनात काही करू शकतो का याचा विचार करावा. आणि जी कोणी रामचरित्रातून काहीतरी शिकतील, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतील, मला असं वाटतं त्यांचं देखील दिव्य जीवन होईल, यात कोणतीही शंका नाहीये. होय होय. 16 वर्षाचा मुलगा, पहिल्या दिवशी त्याला सांगितलं जातं तुझा राज्याभिषेक होणार आहे. खरोखर दुसऱ्या दिवशी तो खूप म्हणजे सहजतेने घेतो, ठीक. दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं जातं तुला वनवासात जायचं आहे, तो तेवढ्याच सहजतेने घेतो, ठीक. अगदी खरी गोष्ट. आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न विचारू. छोटेसे प्रश्न, छोटीशी उत्तरं. अधिक पुण्यप्राप्ती कशात आहे, गोसेवा की मानवसेवा? मानवसेवा ही तर सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ मी असं मानतो. गोसेवा तर आहेच, पण त्याही पेक्षा मानवसेवा ही जास्त उपयुक्त. मी म्हणतो दीन दुबळे, रंजले गांजलेले यांच्यासाठी कधीतरी जरी आपण काही करू शकलो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर बघितले ना, तर मी असं म्हणतो की आपल्या संपूर्ण जीवनाचं सार्थक होतं. की कोणासाठी तरी आम्ही काहीतरी करू शकलो, हा भाव देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तसं व्हावं हीच माझी इच्छा आहे. मानवता. लोक कशावर विश्वास ठेवतात, विज्ञानशास्त्र की ज्योतिषशास्त्र? हां, हे तितकंच खरं. तुम्ही अवश्य विज्ञानावर नजर ठेवा किंवा त्याचा अवलंब करा, पण त्याचबरोबरीने ज्योतिषशास्त्र हे किती गहन आहे, किती खोली त्याची आहे हे देखील तपासा. नुसतं वरवर बघून आणि टीका करणं हे फार सोपं आहे, पण मात्र त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की ते किती गहन आणि आपल्या जीवनासाठी उत्तम आहे हे लक्षात येईल. जीवनावर प्रभाव कुणाचा अधिक, कुंडली की कर्म? हा, अरे वा, फार सुंदर आहे. वा रे वा, काय योग म्हणायचा. म्हणजे एका बाजूला तुम्ही नशिबावर, भाग्यावर भरोसा ठेवणार की कर्मावर ठेवणार? होय, तर कर्मावर ठेवलाच पाहिजे, यात काही शंका नाही. पण मात्र ज्या वेळेला तुमचं भाग्य उदयाला येतं त्याच वेळेला तुमचं कर्म देखील उत्तम होतं किंवा त्याचं फलित देखील तुम्हाला प्राप्त होतं. बिना कर्माचं मात्र तुमचं भाग्य उदयाला येणार नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दोघांची सांगडच आहे पुन्हा, कर्म आणि भाग्य, तरच ते तुमचं जीवन घडेल. श्रेष्ठ धर्मग्रंथ कोणता, रामायण की महाभारत? नाही, माझं मत असं आहे की धर्मग्रंथ म्हटला तर तो वेद आहे, पण आज ऐतिहासिक धर्मग्रंथ जर कोणता म्हटला तर रामायणाशिवाय पर्याय नाही. इतका दिव्य ग्रंथ जर कोणता असेल तर तो रामकथा आहे, रामायण आहे. पुण्य कुठून मिळतं, दान धर्म की पूजापाठ? दान धर्माच्या माध्यमातून प्रायश्चित्तात्मक काही गोष्टी आहेत आणि शांती कर्म किंवा काही पूजापाठ केल्यानंतर ते सुद्धा म्हणता येईल. पण काही विशिष्ट नियमांमध्ये राहून काही व्रतवैकल्य करणं हे तुम्हाला तुमचं जीवन उत्तम होण्यासाठी, म्हणूनच ही सगळी व्रतं आपल्याकडे सांगितलेली. बहुतांश सगळी व्रतं महिलांनाच सांगितली. पाहा तुम्ही, त्याचं कारण असं की अखंड सौभाग्यवती भव, म्हणजे खरं तर तो आशीर्वाद कोणाला मिळाला, तिच्या नवऱ्याला.
मग तो जिवंत राहिला तरी ही अखंड सौभाग्यवती. पण बिचारी करते व्रत कोण? ती करते. उपवास कोण? ती करते. पण तरी देखील आमची संस्कृती इतकी दिव्य आहे की घरातली एक स्त्री आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कसं कल्याण करू शकते हे आपली संस्कृती आपल्याला दाखवते. आणि म्हणूनच व्रतवैकल्य हे केव्हा योग्य आहे. लोकसेवेचा योग्य मार्ग कोणता? समाजकारण की राजकारण? ना ना ना. मला असं वाटतं की राजकारण हे ठीक आहे की तुमच्यासाठी राजदंड हा तितकाच महत्वाचा आहे, पण मात्र समाजकारणाला पर्याय नाही. आणि समाजकारणाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि आपल्याला त्यांची सेवा कुठल्या ना कुठल्या रूपाने करता येते. शांती आणि समाधानाची अनुभूती कशात अधिक आहे, योगात की अध्यात्मात? सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुळात शांती कुठे किंवा सुख कुठे, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच कारण आहे. मला एखाद्या महालामध्ये सुख वाटत असेल तर महालात राहणाऱ्या व्यक्तीला मात्र एकांतात कुठेतरी दूर जंगलामध्ये नदीकाठी जाऊन छोटीशी झोपडी बांधावी, त्याच्यात त्याला सुख वाटेल. सुखाची संकल्पना प्रत्येकाच्या व्यक्तीप्रमाणे बदलत जाणारी जरी असली तरी मी नेहमी असं सांगतो की अरे सुख बाहेर काय तुम्ही पाहताय, सुख आतमध्ये सागर भरलेला आहे, आनंदाचा सागर आतमध्ये भरलेला आहे. पण तो आनंदाचा आणि सुखाचा सागर तुम्हाला केव्हा बघता येईल? ज्या वेळेला अध्यात्माची तुमची नाळ जोडली जाईल, बरोबर, तेव्हाच तुम्हाला आतला सागर किती दिव्य आहे की तुम्हाला बाहेर कितीही काबाड कष्ट करावे लागले आणि कशाही परिस्थितीत राहावं लागलं तरी त्याचं दुःख कधीही होणार नाही. आणि याला कारण केवळ अध्यात्म आहे की अध्यात्माच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनापर्यंत पोहोचू शकता आणि आतला तो सागर तुम्ही अनुभवू शकता. खूपच छान गुरुजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे जे विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे, आपलं कुटुंब खरं तर खूप मोठं झालेलं आहे. मराठीमध्ये 3,25,000, हिंदीमध्ये 2,05,000, या सगळ्या कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही इथे आलात, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार मानतो. आणि आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं, म्हणजे गुरुजींनी आज आपल्याला खूप वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहेत. काही प्रश्न मी माझ्या मनातले विचारले, तुमचे काय प्रश्न आहेत? तर तुमचे असे काही प्रश्न असतील गुरुजींसाठी तर आज गुरुजींना फक्त एक फोन केला, गुरुजींनी आपल्या विनंतीला मान ठेवला, लगेचच वेळ काढून आले. आणि तुमच्याकडनं जर असे अनेक प्रश्न आलेले असले तर आपण पुन्हा एकदा गुरुजींना आमंत्रित करू. तर तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारावं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रयत्न करतोय आम ते खास, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीपासून खास व्यक्तीपर्यंत जसजसा मानवी प्रवास होतो, याच्यात ज्या ज्या संघर्षाच्या पाऊलवाटा चालल्या जातात, त्या सगळ्या पार करून जे पुढे आलेले कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्यांना आपण आपल्या या कुटुंबात आमंत्रित करतोय की सर्वांना एक मार्गदर्शन मिळावं. त्यानुसार जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण पॉडकास्टिंगमध्ये अजून कुणाला आमंत्रित करावं तर त्यांची नावंसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. मी गुरुजींना विनंती करेल की पुन्हा जेव्हा केव्हा शक्य असेल आमच्या चॅनलसाठी, या कुटुंबासाठी, या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढा आणि नक्की या. तुमचं खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो खरं तर, कारण महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं चॅनल जर कोणतं असेल तर ते ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांचं आहे. त्यांची 2 चॅनल आपल्याला माहितीच आहे की एक मराठीतलं चॅनल आणि एक हिंदीतलं चॅनल आहे. पण त्यांचा जो वर्ग आहे की त्यांना जो फॉलो करणारा जो वर्ग आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणातला आहे. अनेक भाषेतले, अनेक त्याचप्रमाणे समाजाचे, अनेक जातपात संप्रदाय या सगळ्यांचे मिळून त्यांचा एवढा मोठा वर्ग आहे. आणि सगळीकडे त्यांना एक गुरुच्याच रूपाने सगळीजण मानतात. आणि आज त्यांनी केवळ आणि केवळ लोककल्याणासाठी, आपल्या सगळ्या मंडळींच्या कल्याणासाठी विविध क्षेत्रातले अतिशय महान आणि मोठी मंडळी या ठिकाणी बोलवून त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जी त्यांच्या मनापासूनची इच्छा आहे त्याच्यात मला सामील होता आलं हे मी स्वतःचं भाग्य समजतो. आणि मी खऱ्या अर्थाने डॉक्टर ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज मला या ठिकाणी बोलायला एक सुंदर असा अवसर प्राप्त करून दिला. आणि पुनश्च त्या जेव्हा केव्हा म्हणतील तेव्हा मी निश्चितपणे त्यांच्यासाठी केव्हाही हजर होईल असा मी शब्द आपल्याला देऊ इच्छितो. आणि या मुलाखतीला आपण पूर्ण विराम देऊया. नमस्कार. धन्यवाद. शुभम भवतु. शुभम भवतु.